अजून वाढणार तुम्ही जर आता तुम्ही वाढलं नाही, बरोबर. कुठेतरी फ्रीमध्ये जाऊन काम करण्याची तयारी करा. एखादा उद्यासपणा बनवले ना तुम्ही, करंज्या लाडू बनवले, ठीक आहे, 2 लाडू 2 करंज्या काढा बाजूला आणि जा एखाद्या उद्यासपणात घेऊन वाटा, जरा तिला भरवा, किती बरं वाटतं ते बघा. तर त्या लोकांसाठी कोणीतरी करायला पाहिजे, मग आपण नाही केलं तर कोण. अशी अनेक गोष्टी आहेत, अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी जाऊन आपण कृतज्ञतेची भावना व्यक्त करू शकतो. वाटलं तर झाडू मारा चारी बाजू, घराच्या आजूबाजूला बिल्डिंगमध्ये पहिल्या फ्लोअर पासून खालच्या फ्लोअर पर्यंत एकदा झाडू मारा, बरोबर. तुमची ती लाज गेली की लोक तुम्हाला नेता समजायला सुरुवात करतात. नेता म्हणजे चांगला व्यक्ती, बरोबर. आपलं कसं असतं की आपल्या कंपनीने व्यक्तीने मालिका कचरा टाकला तर ते एवढे केस पडले डोक्याने तरी आपण भांडायला होतो. काय मोठा फरक पडणार, घ्या टेरेस पासून झाडाला घ्या खालपर्यंत. हा फरक जेव्हा तुमच्यामध्ये येईल, जेव्हा तुम्ही तसे वागायला सुरुवात कराल, तेव्हा ऑटोमॅटिक तुमच्यात काही पॉझिटिव्ह. आजही आमच्या इमारतीमध्ये 11-12 टॉयलेट बाथरूम मला घासायला लाज वाटत नाही. आमच्या भारत सरकारची गाडी मला धुवायला कधी मन लाज वाटत. कधी लोक येतात, साहेब आहेत गाडीवर नसतो, वरती जाऊन बसतो, वाट बघतो, मीच जातो. अरे तुम्ही साहेब होते ना, काय त्याच्यात लाज वाटायला पाहिजे. मला जी गोष्ट माझी आहे तर ती तुम्हाला तुमची वाटली पाहिजे. जर घर माझं आहे तर आपण टॉयलेट बाथरूम आपलं घसतो, ऑफिस माझं आहे तर तिथे साफ करायला काय प्रॉब्लेम नाही. कचरा आता मोदीजींचं तर आहे स्वच्छता अभियान आणि याच्यावरती हजारो करोडो लोक सहभागी होतात, आपण व्हायला हरकत नाही. म्हणून ते काय कृतज्ञतेची भावना जी आहे आपल्या देशाच्या प्रती, आपल्या समाजाच्या प्रती. पण या लाईट नसत्या, फॅन नसतं, पाणी नसतं, रोड नसतं, तर आपण चाललो कसं असतात बघा. पेठ, दिंडोरी, सुरगाणा आदिवासी वाड्यांमध्ये चालता येत नाही, गाडी चालवता येत नाही अशा ठिकाणी. आणि आपल्याला एवढे चांगले रस्ते मिळाले. काही ठिकाणी आहेत खड्डे, आता ते बुजतील. चांगलं सरकार आलं की सगळं चांगलं होईल. पण आपल्याला दिलं ना ते सगळ्या गोष्टी समाजाने दिल्या, की समाजाप्रती आपली काहीतरी भावना असली पाहिजे.